विजया एकादशीची कथा. पूर्वीच्या काळात भगवान श्रीराम वनवासात असताना लंकेचा राजा रावण याने माता सीतेचे हरण केले. सीतेचा शोध घेत श्रीराम, लक्ष्मण आणि वानरसेना समुद्रकिनारी येऊन पोहोचले. परंतु समोर अथांग समुद्र होता. लंकेपर्यंत पोहोचणे अशक्य वाटत होते. तेव्हा श्रीराम चिंतेत पडले. त्यावेळी लंकापती रावणाचा भाऊ विभीषण श्रीरामाच्या शरण आला. त्याने श्रीरामांना एक उपाय सांगितला. विभीषण म्हणाला, हे प्रभू, फाल्गुन कृष्ण एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात. या दिवशी विधीपूर्वक व्रत केल्यास कोणतेही कार्य निश्चित यशस्वी होते. श्रीरामांनी नारद मुनींच्या सांगण्यावरून विजया एकादशीचे व्रत श्रद्धेने केले. उपवास केला, भगवान विष्णूंची पूजा केली आणि रात्र जागरणात घालवली. व्रताच्या प्रभावामुळेच दुसऱ्या दिवशी समुद्रदेव प्रसन्न झाले. त्यांनी समुद्रावर रामसेतू बांधण्याची परवानगी दिली. नलनीलाच्या मदतीने वानरसेनेने सेतू बांधला. लंकेत पोहोचून श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि माता सीतेची सुटका केली. त्यामुळे या एकादशीला विजया म्हणजेच विजय देणारी एकादशी असे नाव पडले.